विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आणि मी या व्हिडिओची सीरीज तयार करणार आहे, की याच्यामध्ये मॅथेमॅटिकल लॉजिक हा आपला जो चॅप्टर आहे मॅथ्स पार्ट 1 चा फर्स्ट चॅप्टर तो आपण कंप्लीट पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये आपण न्यूमेरिकल्स पाहणार आहोत आणि थिअरी कन्सेप्ट सुद्धा पाहणार आहोत. ज्या तुम्हाला बोर्डसाठी आणि सीईटीच्या एक्झामसाठी खूप इम्पोर्टंट असणार आहेत. त्याचबरोबर आता वेळ न घालवता आपण चॅप्टर सुरू करूया. तर मॅथेमॅटिकल लॉजिकमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या टर्म्स पाहिजेत, तर त्या एकदा आपण व्यवस्थित पाहूया. तर त्यातली पहिली टर्म आहे स्टेटमेंट अँड इट्स ट्रुथ व्हॅल्यू. त्याच्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्हज, त्याच्यानंतर कंपाउंड स्टेटमेंट आणि सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय असतं. त्यानंतर ट्रुथ टेबल, निगेशन ऑफ स्टेटमेंट्स अँड कंपाउंड स्टेटमेंट. त्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, त्याचबरोबर टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिन्जन्सी. त्याचबरोबर काय क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर ड्युएलिटी ऑफ स्टेटमेंट आणि ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक म्हणजे काय स्विचिंग सर्किट वगैरे स्विचिंग टेबलमध्ये जे लॉजिकचं ऍप्लिकेशन आहे ते आपण पाहणार आहोत. आता फर्स्ट आपण बेसिक पासून सुरू करूया आणि मी जसं तुम्हाला म्हटलो की याच्यामध्ये आम्ही थिअरी प्लस न्यूमेरिकल्स दोन्ही पण कव्हर करणार आहे. त्याचबरोबर एक्सरसाइज मधले क्वेश्चन सुद्धा मी इथं घेणार आहे. बरं, आता आपण सुरू करूया की व्हॉट इज अ स्टेटमेंट. बरोबर, आता स्टेटमेंटची डेफिनेशन काय आहे? अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. काय? तर विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. द स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय पी, क्यू अँड आर. पी, क्यू अँड आर. तुम्ही कोणत्याही लेटरने स्टेटमेंट डिनोट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय, आता स्टेटमेंट बद्दल काय सांगायचं? तर स्टेटमेंट हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं. म्हणजे जे आपल्याला काहीतरी सांगतं, जे आपल्याला काहीतरी नॉलेज देतं. बरं, आता ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? तर ते स्टेटमेंट खरं आहे की खोटं. ओके. खरं जर असेल तर त्याला आपण ट्रू स्टेटमेंट म्हणणार आणि खोटं जर असेल तर त्याला आपण फॉल्स स्टेटमेंट म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं काय, तर मुंबई इज इन महाराष्ट्र. हे एक स्टेटमेंट आहे, हे एक सेंटेन्स आहे फर्स्ट ऑफ ऑल. बरोबर. आता हे सेंटेन्स आपल्याला काय सांगतं की मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. बरोबर. काहीतरी डिक्लेअर करते. मग फर्स्ट ऑफ ऑल ते काय झालं? ते झालं स्टेटमेंट. भले ते चुकीचं असो किंवा बरोबर असो ते आपण नंतर न पाहणार. अगोदर आपण काय पाहणार की ते स्टेटमेंट आहे की नाही. बरोबर. आपल्याला समजलं ते स्टेटमेंट आहे. का समजलं? तर ते काहीतरी डिक्लेअर करतंय. बरोबर. त्याच्यानंतर ना आपण चेक करायचं असतं की ते ट्रू आहे की फॉल्स. आता मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे, हे ट्रू आहे. मग त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू होणार टी. आता ही टी कशी आली किंवा मी तीच का डिनोट केली हे आपण नेक्स्ट येणाऱ्या स्लाइडमध्ये पाहणारच आहोत. ओके. आता त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. ईच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. जसे आपण पाहिलं. If a statement is a true, then truth value is a T, and if the statement is a false, then truth value is a F. म्हणजे जर स्टेटमेंट ट्रू असेल, ओके, स्टेटमेंट जर ट्रू असेल, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी डिनोट केली जाते, ती टी ने डिनोट केली जाते. आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ ने डिनोट केली जाते. बरोबर. इथपर्यंत तुम्हाला समजलं? म्हणजे काय काय समजलं? स्टेटमेंट म्हणजे काय? स्टेटमेंट म्हणजे काय असतं? एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं. बरोबर. की जे एकाच वेळेस एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. सायमल्टेनियसली ते दोन्हीही एकाच वेळेस नसू शकतं. आणि त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? की स्टेटमेंटचा होणारा मीनिंग हा बरोबर आहे की चुकीचा आहे. जर बरोबर असेल तर त्याला ट्रू म्हणू आपण आणि त्याला टी ने डिनोट करू आणि जर चुकीचं असेल तर त्याला आपण एफ ने डिनोट करू. बरोबर. इथपर्यंत समजलं. आता नेक्स्ट आपण पाहूया. आता नेक्स्ट आपण काही सेंटेन्स मी इथं घेतलेत. ओके. बुक्स मधलेच आहेत. तर त्याच्याविषयी थोडंसं आपण पाहूया. आता पहिलं सेंटेन्स काय आहे? द सन रायझेस इन द ईस्ट. ओके. हे स्टेटमेंट आहे का? ऑफ कोर्स हे स्टेटमेंट आहे. सन रायझेस इन द ईस्ट म्हणजे काय सांगितलंय? सूर्य हा पूर्वेला उगवतो. बरोबर. त्याच्यानंतरनं हा ट्रू आहे की फॉल्स हे कसं समजणार? याचा आपल्याला ॲक्चुअल मीनिंग पाहावं लागणार. मग सन हा पूर्वेला उगवतो का सूर्य? उगवतो. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार? 3. त्याच्यानंतरनं 5 इंटू 2 इज इक्वल्स टू 11. हे स्टेटमेंट आहे का? तर ठीक आहे, स्टेटमेंट आहे. अगोदर आपल्याला ट्रू आहे की फॉल्स हे पाहायचं नाहीये. फक्त ते काहीतरी डिक्लेअर करतंय. आपल्याला समजलं स्टेटमेंट आहे. बरोबर. 5 इंटू 2 खरंच 10 होतं. खरंच 11 होतंय का? नाही. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? तर याची ट्रूथ व्हॅल्यू येणार फॉल्स. ओके. आणि त्याच्यानंतर एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड. बरोबर आहे. प्रत्येक ट्रायंगलमध्ये 3 साइड असतात. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? याची ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. म्हणजे काय? ट्रू. समजलं या पद्धतीने कसं आपण स्टेटमेंट ओळखलं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू नंतर फाइंड केली. काय? द सन रायझेस इन द ईस्ट. बरोबर. ट्री म्हणजे ट्रू स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे आपण ट्रूथ व्हॅल्यू लिहिली टी. त्याच्यानंतर 5 इंटू 2 इज इक्वल्स टू 11. स्टेटमेंट आहे फर्स्ट ऑफ ऑल आणि त्याच्यानंतर हे कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. या ठिकाणी जर 0 दिलं असतं म्हणजे काय? तर जर 5 इंटू 2 इज इक्वल्स टू जर 10 दिलं असतं. 5 इंटू 2 इज इक्वल्स टू जर 10 दिलं असतं, तर या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण टी घेतली असती. समजलं तुम्हाला फरक?
म्हणजे स्टेटमेंट आणि ट्रुथ व्हॅल्यू तुम्हाला काढता येणार म्हणजे कितीही जरी स्टेटमेंट दिले, तर त्या स्टेटमेंटनुसार ते स्टेटमेंट आहे की नाही हे तुम्हाला ठरवता येणार आणि त्याच्यानंतर ना त्याची ट्रुथ व्हॅल्यू तुम्हाला लिहिता येणार. बरोबर? आता याच्यानंतर ना आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके, अजून काही स्टेटमेंट बरं. आता जे आपण अगोदरचे 3 स्टेटमेंट पाहिले, तर ते तिन्ही पण स्टेटमेंट होते. बरोबर? पण आता समजून घ्या की स्टेटमेंट कोणते नसतात. इंटरोगेटिव्ह, ओके, म्हणजे क्वेशन मार्कवाले. त्याच्यानंतर एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी म्हणजे काय? उद्गारवाचक चिन्हवाले. ओके, मी इथं लिहितो थोडंसं. क्वेशन मार्कवाले, एक्सक्लामेटरी. त्याच्यानंतर काय? कमांड, म्हणजे एखाद्याला आज्ञा दिली आपण. ओके, कमांड. त्याच्यानंतर काय? ऑर्डर. त्याच्यानंतर काय? रिक्वेस्ट, सजेशन आर नॉट स्टेटमेंट. म्हणजे काय? एखाद्या स्टेटमेंटमध्ये, एखाद्या सेंटेन्समध्ये हां, जर इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट असेल, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल, एक्सक्लामेटरी असेल, कमांड दिलेली असेल, ऑर्डर केलेली असेल, रिक्वेस्ट केलेली असेल किंवा सजेशन दिलं असेल, तर ते स्टेटमेंट नसतात. बरोबर? सेंटेन्स आणि स्टेटमेंट मधला फरक तुम्ही समजून घ्या. ओके. आता पहा. प्लीज गिव्ह युअर पेन. स्टेटमेंट आहे का? तर नाही. का? कारण इथं काय केलंय? रिक्वेस्ट केली आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज युअर नेम? स्टेटमेंट आहे का? नाही. का? तर इथं क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. ओके, एक्सक्लामेटरी म्हणजे काय? उद्गारवाचक चिन्ह तिथं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट होऊ शकत नाही. हाऊ आर यू? स्टेटमेंट नाहीये. डू यू लाइक टू प्ले टेनिस? स्टेटमेंट नाहीये. त्याच्यानंतर ओपन द विंडो कमांड केली, स्टेटमेंट नाही. लेट अस गो फॉर टी, स्टेटमेंट नाही. त्याच्यानंतर सिट डाउन कमांड केली, स्टेटमेंट नाही. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की सेंटेन्स आणि स्टेटमेंट मधला फरक काय आहे. प्रत्येक प्रत्येक स्टेटमेंट हे सेंटेन्स असतं. पण प्रत्येक सेंटेन्स हे स्टेटमेंट असलंच असं नाही. मी पुन्हा सांगतो. काय? तर प्रत्येक स्टेटमेंट, ओके, प्रत्येक जे स्टेटमेंट आहे हे सेंटेन्स असतं. पण प्रत्येक सेंटेन्स हे स्टेटमेंट असलंच असं नाही. बरोबर? तर हा तुम्हाला जर समजलं नसेल तर व्यवस्थितरित्या तुम्ही एकदा लिहा आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये त्याचा अर्थ पहा. मग आता आपल्याला समजलंय की कोणती गोष्ट स्टेटमेंट असते किंवा कोणतं सेंटेन्स हे स्टेटमेंट असतं आणि त्याची ट्रुथ व्हॅल्यू आपल्याला आता फाइंड करता येते. बरं, आता त्याच्यानंतर पुढचं काय? पहा, स्टेटमेंटचे टाइप्स. मेनली स्टेटमेंटचे 2 टाइप्स आहेत. कोणते? एक असतो सिंपल स्टेटमेंट आणि दुसरं असतं कंपाउंड स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय? कॅनॉट बी स्प्लिट फर्दर. द स्टेटमेंट दॅट कॅनॉट बी स्प्लिट फर्दर. म्हणजे थोडक्यात एक्झाम्पल पहा हां. 2 इस अ इव्हन नंबर. बरं, आता हे काय आहे? एक स्टेटमेंट आहे. आहे स्टेटमेंट बरं. त्याच्यानंतर त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय आहे? ट्रुथ व्हॅल्यू आहे टी म्हणजे काय? ते ट्रू आहे. कॅन नॉट बी स्प्लिट फर्दर याचा अर्थ काय? तर याला आपण ब्रेक डाउन करू शकत नाहीये. बरोबर? हे काय एक सेपरेट सेंटेन्स आहे. म्हणजे सेपरेट स्टेटमेंट आहे. याच्यापासून आपण दुसरे स्टेटमेंट्स बनवू शकत नाही. बरोबर? किंवा याला फर्दर डिव्हाईड करू शकत नाही. त्याच्यामुळे याला म्हणायचं सिंपल स्टेटमेंट. बरोबर? आणि नंतर त्याच्यानंतर असते कंपाउंड स्टेटमेंट. कंपाउंड स्टेटमेंट म्हणजे काय? कॅन बी स्प्लिट फर्दर. आता एक्झाम्पल नुसार तुम्हाला समजेल. एक्झाम्पल आहे 3 इस अ प्राईम नंबर. ओके, 3 इस अ प्राईम अँड पहा आता हे अँड वगैरे हे जे कनेक्टिव्हज असतात म्हणजे 2 स्टेटमेंटला कनेक्ट ज्यांनी केलंय त्यांच्याविषयी आपल्याला भरपूर पुढं पाहायचंय. अँड 4 इस अ इव्हन नंबर. तर इथं जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं, याच्यामध्ये काय आहे, आता इथं अँड वगैरे कनेक्टिव्ह आहे का कोणता सिंपलमध्ये? तर नाहीये. कंपाउंडमध्ये कोणता ना कोणता तरी कनेक्टिव्ह असतो. मग कंपाउंड स्टेटमेंट म्हणजे काय? की एखादं स्टेटमेंट 2 किंवा अधिक स्टेटमेंट पासून बनलेलं आहे आणि त्यांना आपण सेपरेट पण करू शकतो. म्हणजे काय? कॅन बी स्प्लिट फर्दर. तर याला म्हणायचं कंपाउंड स्टेटमेंट. म्हणजे समजलं तुम्हाला कंपाउंड स्टेटमेंट आणि सिंपल स्टेटमेंट यांच्यामधला डिफरन्स. हे त्यांचे एक्झाम्पल आहेत. तुम्ही ॲज इट इज याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बरं. तर याच्यानंतर आपल्याला पाहायचंय लॉजिकल कनेक्टिव्हज. आता लॉजिकल कनेक्टिव्हज म्हणजे काय? ते व्यवस्थित पहा. द वर्ड ऑर फ्रेज व्हिच इस अ यूज्ड टू कनेक्ट व्हिच इस अ यूज्ड टू कनेक्ट 2 ऑर मोर दॅन 2 स्टेटमेंट इस कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्हज. आता मराठीत सांगतो. म्हणजे काय? 2 2 किंवा 2 पेक्षा अधिक स्टेटमेंटला एकत्रितरित्या आणण्याचं काम जे समजा वर्ड किंवा फ्रेज करते, त्याला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्हज. आता हे कोणते असतात? तर पहा अँड, त्याच्यानंतर ऑर, इफ देन, इफ अँड ओन्ली इफ किंवा नॉट. यापेक्षा जास्त अजूनही पण लॉजिकल कनेक्टिव्हज आहेत. म्हणजे आता थोडक्यात एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर पहा. इथं या ठिकाणी पहा आपलं मागचं स्टेटमेंट 3 इस अ प्राईम अँड 4 इस अ इव्हन नंबर. इथं आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर 3 इस अ प्राईम हे काय आहे? एक सेपरेट स्टेटमेंट आहे. त्यानंतर 4 इस अ इव्हन नंबर हे एक सेपरेट स्टेटमेंट आहे. आणि हे 2 स्टेटमेंट कशाच्या माध्यमातून आपण कनेक्ट केलेत किंवा काय यूज करून आपण कनेक्ट केलेत? तर अँड ही लॉजिकल कनेक्टिव्हिटी आपण यूज करून ते काय केलेत? कनेक्ट केलेत. म्हणजे याचा अर्थ काय? लॉजिकल कनेक्टिव्हिटी म्हणजे काय? द वर्ड ऑर फ्रेज व्हिच इस युज्ड टू कनेक्ट 2 ऑर मोर दॅन 2 स्टेटमेंट इज कॉल्ड लॉजिकल
कनेक्टिव्ह. बरं, आता त्याच्यानंतर आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हचे ट्रुथ टेबल पाहिजे. ओके. आता फर्स्ट ऑफ ऑल अँड म्हणजे काय? कंजक्शन. बरोबर? आता मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो. The two or more than two statements which are connected with the help of and is called as a conjunction. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक स्टेटमेंट जर and ही लॉजिकल कनेक्टिव्ह जर यूज करून जर एकत्रितरित्या केले असतील, तर त्याला म्हणायचं कंजक्शन. आता ते डिनोट कसं केलं जातं? पी अँड क्यू ने डिनोट केलं जातं. म्हणजे काय? पी म्हणजे काय? पहिलं स्टेटमेंट. ओके. पी म्हणजे पहिलं स्टेटमेंट. अँड हा अँडचा सिम्बॉल आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचा. हा जो सिम्बॉल आहे, हा अँडचा सिम्बॉल आहे. आणि त्याच्यानंतर हे नेक्स्ट स्टेटमेंट क्यू. ओके. याच्यानंतर आणखी स्टेटमेंट असतील. आणखीन तुम्ही याच्यात वाढवू शकता. पी अँड क्यू अँड आर म्हणजे या पद्धतीने फक्त काय करायचं अँड जो आपण वर्ड लिहितोय त्याच्या जागेवर या पद्धतीने सिम्बॉल यूज करायचंय. बरं, आता त्यानंतर ट्रुथ व्हॅल्यू. ट्रुथ व्हॅल्यू म्हणजे आपण पाहिलं होतं टी आणि एफ. जर स्टेटमेंट बरोबर असेल तर टी आणि स्टेटमेंट जर चुकीचं असेल तर एफ. पण आता दोन स्टेटमेंट एकत्र आल्यानंतर ट्रुथ व्हॅल्यू कशा घ्यायच्या? तर विथ द हेल्प ऑफ ट्रुथ टेबल. तर पहा, ट्रुथ टेबल फॉर कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय? अँड कनेक्टिव्हिटी तुमच्या लक्षात असली पाहिजे. बरं, आता पी आणि क्यू दोन स्टेटमेंट असतील. त्यांचं ट्रू आणि फॉल्स येण्याच्या पॉसिबिलिटीज किती असणार? 4 पॉसिबिलिटी. टी, टी, एफ, एफ. बरोबर आणि त्याच्यानंतर टी, एफ, टी, एफ म्हणजे काय? तर आता पहा. कंजक्शन पुरतच मी एक्सप्लेन करणार आहे. नंतर ना तुम्ही तुमचं करायचंय. काय? तर पहिलं स्टेटमेंट बरोबर, दुसरंही बरोबर. पहिलं बरोबर, दुसरं चुकीचं. पहिलं चुकीचं, दुसरं बरोबर आणि दोन्हीही चुकीचे. बरोबर? या पद्धतीने 4 पॉसिबिलिटीज असणार आहेत. आता अँड मध्ये काय असतं? अँडचा जो ट्रुथ टेबल असतो, तर त्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. तर ती ट्रिक मी नंतर सांगतो. पण अगोदर तुम्ही लक्ष द्या. अँड मध्ये काय? जर दोन्हीही स्टेटमेंट ट्रू असतील, म्हणजे दोन्हीही स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू जर टी असेल, तरच जे त्यांच्यातून कंबाईन होऊन जे स्टेटमेंट आलंय त्याची ट्रुथ व्हॅल्यू टी असते. अदरवाईज ती कशी असते? फेल्स असते. म्हणजे काय? एक जरी स्टेटमेंट फेल्स असेल, तरीही ओव्हरऑल ट्रुथ व्हॅल्यू ही फॉल्स असते. म्हणजे याला आपण लक्षात कसं ठेवू शॉर्ट ट्रिकने? तर पहा टी बिकम्स टी. टी बिकम्स म्हणजे काय? हा टी, हा टी. टी बिकम्स टी, अदरवाईज फॉल्स. टी बिकम्स टी, अदरवाईज फॉल्स. या पद्धतीने तुम्ही अँड हे लक्षात ठेवू शकता. म्हणजे कंजक्शन हे लक्षात ठेवू शकता. बरं. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय? याच्यात लॉजिकल कनेक्टिव्ह हा काय यूज केलेला असतो? तर ऑर म्हणजे ज्या पद्धतीने आपण अगोदर पाहिलं, की दोन स्टेटमेंट हे अँडने एकमेकांना कनेक्ट केलेत. तर त्याच सारखं इथं फक्त काय केलंय? ऑरने कनेक्ट केलेत. म्हणजे कसं आणि हे डिनोट कसं केलं जातं? तर पी ऑर क्यू. पी हे पहिलं स्टेटमेंट, ऑरचा सिम्बॉल या पद्धतीने म्हणजे अँडच्या उलटा ऑरचा सिम्बॉल या पद्धतीने. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट. बरोबर? आता याचा ट्रुथ टेबल कसा आहे? तर पहा. इथपर्यंत ट्रुथ टेबल सेम आहे. म्हणजे ह्या पॉसिबिलिटीज आहेत पी आणि क्यूच्या. त्याच्यानंतर ऑर मध्ये काय? जर दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील, दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील, ओके, इथं लक्ष द्या. तरच येणारं स्टेटमेंट हे फॉल्स येतं, अदरवाईज ते ट्रू असतं. बरोबर? दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील, तरच येणारं किंवा त्यांच्यातून कनेक्ट जे झालेलं स्टेटमेंट आहे, ते फॉल्स असतं, अदरवाईज ते ट्रू असतं. म्हणजे एफ-एफ बिकम एफ. एफ-एफ बिकम एफ, अदरवाईज टी. एफ-एफ, एफ-एफ बिकम एफ, अदरवाईज टी. तर हे हा कशाचा ट्रुथ टेबल आहे? तर डिसजंक्शनचा म्हणजे काय? ऑरचा. तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असतं? तर नेक्स्ट आपण पाहूया. नेक्स्ट असणार आहे कंडिशनल स्टेटमेंट किंवा त्याला आपण इम्प्लिकेशन म्हणतो. काय? कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन. बरं. याच्यात लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता यूज केला असतो? इफ आणि देन. आता इथं यूज कसं केलेलं असतं? इफ पहिलं स्टेटमेंट पी आणि देन आणि त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट क्यू. समजलं? या पद्धतीने स्टेटमेंटमध्ये इफ आणि देन यूज केलं असतं. ज्या दोन स्टेटमेंटमध्ये इफ आणि देन यूज केलेलं आहे, त्यांना कंबाईन करण्यासाठी तर त्या स्टेटमेंटला म्हणायचं इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट. ओके. हे डिनोट कसं केलं जातं? पी इम्प्लाइज क्यू. याला रीड कसं करायचं? पी इम्प्लाइज क्यू. हा जो सिम्बॉल आहे सिंगल हेडेड एरो त्याला म्हणायचं इम्प्लिकेशनचा सिम्बॉल. बरं. आता याचा ट्रुथ टेबल पहा. इथपर्यंत ट्रुथ टेबल सेम आहे. पी आणि क्यू ह्या फक्त पॉसिबिलिटीज आहेत. पी इम्प्लाइज क्यू मध्ये काय? तर टी एफ म्हणजे पहिलं स्टेटमेंट. आता पहा क्रम महत्वाचा आहे हां. पहिलं कोणतं आणि दुसरं कोणतं यात जम्बलिंग आहे. पहिलं स्टेटमेंट जर ट्रू असेल, दुसरं जर फॉल्स असेल, तर येणारं स्टेटमेंट हे फॉल्स असतं. अदरवाईज इम्प्लिकेशन मध्ये बाकी सगळे काय असतात?
ट्रू असतात. म्हणजे याला लक्षात कसं ठेवायचंय? टीएफ बिकम्स एफ अदरवाईज टी. म्हणजे पहा, पहिलं स्टेटमेंट पी ट्रू आहे. दुसरं स्टेटमेंट क्यू फॉल्स आहे. तर येणारा नेक्स्ट जे पी इम्प्लाइज क्यू हे स्टेटमेंट आहे कंडिशनल स्टेटमेंटमध्ये, तर ते येणार फॉल्स, अदरवाईज ते कसं असणार? ट्रू असणार. या पद्धतीने तुम्ही ट्रूथ टेबल लक्षात ठेवायचं. हे कशासाठी? इम्प्लिकेशनसाठी. बरं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? डबल इम्प्लिकेशन. म्हणजेच काय? बाय कंडिशनल स्टेटमेंट. बरं. याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता यूज केलेला आहे? इफ आणि ओन्ली इफ. इफ अँड ओन्ली इफ हा लॉजिकल कनेक्टिव्ह याच्यामध्ये यूज केलेला आहे. डिनोटेड बाय पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके, आपण इम्प्लिकेशन मध्ये असं पाहिलं होतं, बरोबर? तर डबल इम्प्लिकेशन मध्ये चेंज काय फक्त की डबल हेडेड एरो आहे. बरोबर? मग याला वाचायचं कसं? पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा पी बाय कंडिशनल क्यू. ओके, या पद्धतीने आपण याला रीड करू शकतो. पी आणि क्यू काय आहेत? तर हे दोन स्टेटमेंट आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. त्याचा ट्रूथ टेबल पाहूया आपण. आता याच्या ट्रूथ टेबलमध्ये थोडीशी गंमत आहे. काय गंमत आहे? जर सेम सेम असतील, भले ते ट्रू असो नाहीतर फॉल्स असो. जर सेम सेम ट्रूथ व्हॅल्यूज जर असतील, तर त्या कशा येतात? ट्रू येतात आणि जर डिफरंट असतील तर फॉल्स येतात. पहा, सेम सेम हां. आता पहिलं टी आहे, बरोबर? म्हणजे पहिलं ट्रू आहे. दुसरं पण ट्रू आहे, तरच नेक्स्ट येणारं ट्रू असणार, बरोबर? अदरवाईज आता समजा इथं पाहू आपण. पहिलं फॉल्स आहे, दुसरं पण फॉल्स आहे. मग नेक्स्ट येणारं काय असणार? हे ट्रू असणार. कारण सेम सेम, सेम सेम ट्रू, डिफरंट डिफरंट फॉल्स. पहिलं टी आहे किंवा पहिलं एफ आहे आणि दुसरं एफ आहे किंवा दुसरं टी आहे. तर येणारं जे असणार तर ते फॉल्स असणार. समजलं? म्हणजे सेम सेम जर असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. भले ते सेम सेम पॉझिटिव्ह असो म्हणजे ट्रू असो किंवा फॉल्स असो. या पद्धतीने आपण पाहिलं काय? डबल इम्प्लिकेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? निगेशन. निगेशन म्हणजे काय? प्रत्येक स्टेटमेंट समजा एक आपण स्टेटमेंट कन्सिडर केलं पी. ओके. पी स्टेटमेंट कन्सिडर केलं. निगेशन म्हणजे काय? स्टेटमेंट म्हणजे निगेटिव्ह ॲड करणं. बरोबर? प्रत्येक स्टेटमेंटचं हे निगेशन अवेलेबल असतं. बरोबर? म्हणजे काय? मुंबई इज अ कॅपिटल सॉरी दिल्ली आपण जर कन्सिडर जर केलं मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. बरोबर? त्याचं निगेशन कसं करणार आपण? मुंबई इज अ नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. बरोबर आहे? म्हणजे आपण नॉट किंवा जे निगेटिव्ह कनेक्टिव्हज आहेत, तर ते तिथे ॲड करणार. बरोबर? म्हणजे प्रत्येक जे स्टेटमेंट असतं, तर त्याचं निगेटिव्ह स्टेटमेंट हे असतंच. बरोबर? आता त्याचा ट्रुथ टेबल कसा येणार पहा. आता एकच स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे पॉसिबिलिटी 2 येणार. बरोबर? जर पी असेल, तर त्याचा समजा जर पहिली इनिशियल ट्रुथ व्हॅल्यू जर टी असेल आणि त्याचं जर निगेशन केलं, तर त्याची ट्रुथ व्हॅल्यू येणार एफ आणि जर इनिशियल एफ असेल, म्हणजे फॉल्स असेल, तर त्याच्यानंतर काय येणार? ट्रू येणार. या पद्धतीने निगेशन हे स्टेटमेंट आहे. बरं, याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट. निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल्स टू पी. जर आता पहा, पी स्टेटमेंट आहे, बरोबर? त्याचं निगेशन केलं, काय येणार? निगेशन पी येणार आणि निगेशन पीचं जर पुन्हा आपण निगेशन केलं, तर ते काय येणार? पी येणार. निगेशन कट होतं. म्हणजे हा रूल तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करायचं असणार, तर त्यावेळेस हा रूल तुम्हाला लागणार आहे. म्हणजे तुम्हाला समजलं व्यवस्थितरित्या. पण काय-काय पाहिलं? आपण पाहिलं स्टेटमेंट म्हणजे काय? त्याच्यानंतर आपण पाहिलं ट्रुथ व्हॅल्यू कशी काढायची? ट्रू आणि फॉल्स कसं असतं? त्याच्यानंतर आपण लॉजिकल कनेक्टिव्हज, त्याच्यानंतर स्टेटमेंटचे सिंपल स्टेटमेंट आणि कंपाउंड स्टेटमेंट हे टाइप्स पाहिले. त्याच्यानंतर आपण कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन हे 5 लॉजिक कनेक्टिव्हज आपण पाहिले. बरं, आता त्याच्यानंतर आपण थोडेसे क्वेशन सॉल्व्ह करूया. आता हा एक्सरसाइज मधला क्वेशन आहे, सॉल्व्ह करून दिलेला क्वेशन आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही थोडंसं व्यवस्थित जर पाहिलं, ओके, काय सांगितलंय? एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली विदाऊट एक्झामाइन द ट्रुथ व्हॅल्यूज. बरं, आता याच्यात ट्रुथ व्हॅल्यूज आपल्याला एक्झामाइन करायचे नाही. फक्त काय दिलंय? जे आता आपल्याला थिओरेटिकल स्टेटमेंट्स दिलेत, त्यांना आपल्याला काय करायचंय? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचंय. बरं, कसं करणार? आता समजा पहिल्याचा आन्सर आपण इथं लिहूया. 2 इज अन इव्हन नंबर अँड 25 इज अन परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे, ते असो नसो मला फरक पडत नाही. का? कारण सांगितलं विदाऊट एक्झामाइन द ट्रुथ व्हॅल्यूज. फक्त काय करायचं? सिम्बॉलिकली कन्व्हर्ट करायचंय. बरं, आता मी सगळ्यात पहिले पाहतो इथं काय आहे? अँड आहे. बरोबर? अँडच्या इकडलं जे स्टेटमेंट आहे त्याला मी काय म्हणतोय? पी मानतोय. इकडलं जे स्टेटमेंट आहे त्याला मी क्यू मानतोय. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येतोय? पी अँड क्यू. ओके. अँडचं सिम्बॉल. त्याच्यानंतर सेकंड. नेक्स्ट मध्ये काय? अ स्कूल इज ओपन ऑर देअर इज अ हॉलिडे. या ठिकाणी त्याच पद्धतीचं इथं मी ऑर वाचतोय. ओके. मग कसं येणार? पी ऑर क्यू. ओके. पी ऑर क्यू. नंतर 3. थर्ड मध्ये काय येणार? दिल्ली इज इन इंडिया बट
लंका इज नॉट इन अ श्रीलंकास. बरोबर? मग इथं काय येणार? इथं येणार इम्प्लिकेशन. बरं आता कसं येणार? तर ह्या बटमुळं. बरोबर? कारण त्याला ऑर असतात. बरोबर? मग ते कसं येणार? P implies Q आणि त्याच्यानंतर नेक्स्ट 3 plus 8 is greater than or equals to 12 if and only if. इथं पहा क्लिअरली दिसतंय तुम्हाला. If and only if 5 into 4 is less than or equals to 25. आता बरोबर आहे, चुकीचं आहे, मला याच्याकडे पाहायचं नाहीये. बरोबर? कारण क्वेशन मध्ये तसं सांगितलेलं नाहीये. मग मी इथं काय करणार? चौथ्याला काय आहे? इफ अँड ऑनली इफ दिसलं, याला P म्हणणार, याला Q म्हणणार आणि हे काय असणार माझं डबल इम्प्लिकेशन. म्हणजे कसं? P डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे समजलं या पद्धतीने प्रत्येक स्टेटमेंटवरचा आपण एक म्हणजे क्वेश्चन घेतलाय. आता त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या. बरोबर? 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर. ओके. 3 प्राईम नंबर आहे आणि 4 हा रॅशनल नंबर आहे. त्याच्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? तर पहा आता हां. सगळ्यात पहिलं आपण व्यवस्थित एक्झाम्पल घेतलं. पी अँड क्यू या पद्धतीचं स्टेटमेंट आहे. कारण अँड आहे. पी हा ट्रू आहे. ओके. त्याच्यानंतर अँड हा पण 4 इज अ रॅशनल नंबर हा पण ट्रू आहे. मग टोटल ओव्हरऑल काय येणार आपलं? ट्रू येणार. कारण टी बिकम्स टी. पहिला ट्रूथ टेबल कंजक्शनचा. बरोबर? त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? ऑल फ्लॉवर्स आर रेड ऑर ऑल काउज आर ब्लॅक. काय सांगितलंय त्यांनी? ऑल फ्लॉवर्स आर रेड. असं असू शकतंय का? नाही. प्रत्येक फुल हे लालच असेल असं काही बंधनकारक नाही ना. फुल वेगवेगळ्या कलरचे असू शकतात. ठीक आहे. आता सिम्बॉलिक लिहूया एकदा पी ऑर क्यू. मग त्यांनी दिलंय काय? ऑल फ्लॉवर्स आर रेड. मला हे पटत नाहीये म्हणजे काय? फॉल्स आहे. बरोबर? ऑर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे काऊज आर ब्लॅक. ऑल काऊज आर ब्लॅक असं नसणार. पांढरी पण असू शकते काय? बरोबर. मग इथं पण फॉल्स येणार. बरं मग आपण वाचलं होतं एफ बिकम्स एफ जो दुसरा ट्रूथ टेबल होता. दुसऱ्या ट्रूथ टेबल मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं? ऑरच्या ट्रूथ टेबल मध्ये तर एफ बिकम्स एफ. ओके. अदरवाईज ट्रू. ट्रूथ टेबल आठवा. वाटल्यास व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर थर्ड, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र, देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. बरोबर. मग त्यांनी काय सांगितलंय पहा आता. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र, पी इम्प्लिकेशन क्यू या पद्धतीचं स्टेटमेंट आहे. ओके. कारण इफ आणि देन मी तिथं पाहिलंय. इफ आणि देन मी तिथं पाहिलंय. त्याच्यानंतर मुंबई इज इन महाराष्ट्र आहे. म्हणजे काय? हे ट्रू आहे. इम्प्लाइज दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. बरोबर आहे. म्हणजे हे पण ट्रू आहे. पण मी इम्प्लिकेशनच्या ट्रूथ टेबलमध्ये पाहिलं होतं. जर टी आणि एफ असेल तरच ते एफ असतं. अदरवाईज ट्रू असतं. मग इथं ती केस नाहीये. मग मी इथं डायरेक्ट काय लिहिणार? इथं काय लिहिणार मी डायरेक्ट ट्रू लिहिणार. बरोबर? जर या पद्धतीची केस असते तरच मी इथं एफ लिहिलं असतं. आणि त्याच्यानंतर चौथं काय आहे? तर मिल्क इज व्हाईट इफ अँड ओन्ली इफ द सन रायझेस इन द वेस्ट. बरोबर? मग स्टेटमेंट कशा पद्धतीचं आहे? तर या पद्धतीचं स्टेटमेंट आहे. पी डबल इम्प्लाइज क्यू या पद्धतीचं स्टेटमेंट आहे. मिल्क इज अ व्हाईट. बरोबर. म्हणजे काय? इथं ट्रू येणार. त्यानंतर डबल इम्प्लाइज काय? सन रायझेस इन द वेस्ट. चुकीचं स्टेटमेंट आहे. सन हा वेस्टला थोडी उगतो, ईस्टला उगतो. बरोबर म्हणजे राईज होतो. मग इथं एफ येणार. मला सांगा आता आपण डबल इम्प्लिकेशनच्या स्टेटमेंटमध्ये पाहिलं होतं, की जर सेम असतील तरच ते ट्रू येतात. अदरवाईज ते काय येतात? फॉल्स येतात. इथं सेम आहेत का? नाही. मग इथं काय येणार? फॉल्स येणार. म्हणजे तुम्हाला समजलं व्यवस्थित कशा पद्धतीने आपण स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केले. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून ट्रूथ टेबलच्या हेल्पने आपण त्यांची फायनल जी ट्रूथ व्हॅल्यूज आहेत ती आपण फाइंड केली. या पद्धतीने आय होप तुम्हाला या लेक्चर मधलं पूर्ण कन्सेप्ट समजल्या असतील. जर काही कन्सेप्ट समजल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. त्याचबरोबर आपल्या WhatsApp ग्रुपच्या, Telegram ग्रुपच्या लिंक्स आहेत. तिथं तुम्ही जॉइन व्हा. याच्या नोट्स वगैरे मी तिथं तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रोव्हाईड करीन. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर पहिल्या वेळेस हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.